आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या केंद्र शासनाच्या स्वच्छता अपनाओ बीमारी भगाओ अभियानाअंतर्गत आयोजित महास्वच्छता अभियानात हजारो हात राबले। महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री सुरेश खाडे, आयुक्त शुभम गुप्ता यांनीही सहभाग घेत स्वच्छता केली। या विशेष महास्वच्छता अभियानात 280 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले। यानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात आयोजित स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव सावळे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था हे मोठ्या संख्येने स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते। यावेळी स्वच्छता अपनाओ बीमारी भगाओ एक पेड़ मां के नाम अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील चौक सांगली येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या पुतळ्याच्या परिसरामध्ये आणि नागराज कॉलनी, अभयनगर, आरोग्य केंद्र कुपवाड येथे स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले। यामध्ये महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग होता। 2500 पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी आणि संस्था आणि सदस्यांनी भाग घेऊन अभियान यशस्वीपणे राबवले आहे। या अभियानात साधारणपणे 280 टन कचरा उचलण्यात आला आहे। स्वच्छता महाअभियान हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने राबवलं। स्वच्छता केल्यानंतर बिमारी पळून जाईल ह्या मुद्द्यावर आज हे अभियान राबते। त्याचबरोबर प्रत्येकाच्या आईच्या नावाचं आज एक झाड लावणं हा एक उपक्रम त्यामध्ये आहे। त्या दृष्टिकोनातून आज आम्ही कर्मवीर चौकामध्ये आम्ही गार्डन स्वच्छ केली, गार्डन स्वच्छ केले, एक झाड लावलं आम्ही आणि त्या पद्धतीनं सगळ्यांना उपदेशही केले आम्ही। आणि स्वच्छतेचे फायदे खूप असतात। निरोगी जीवन जगायचं असेल, निरोगी आपलं शरीर ठेवायचं असेल तर स्वच्छता ही महत्त्वाची। त्यामध्ये खाऊन व्यायाम करून नुसतं शरीर पकडण्यापेक्षा पण स्वच्छता ही त्याच्याबरोबर असणं, घरात स्वच्छता, अंगणात स्वच्छता, बाकी आपल्या कॉलनीत स्वच्छता, हे स्वच्छता राखणं हे काळाची गरज आहे। आणि त्यामुळं नागरिकांनी मी आवाहन करेन की आपापलं घर, आपापला मोहल्ला, आपापलं सगळं स्वच्छ राहण्यासाठी आपण सर्वांनीच एक सहयोग तयार करावा आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करावं। आज सांगायला मला खूप आनंद वाटतो की मध्यंतरी आम्ही एक रॉबोट दिला जो गटार साफ करतो आणि गटार साफ केल्यानंतर बरेच कर्मचारी असतात ते गटारामध्ये उतरतात, गॅस लागतो, मृत्यू पडतो, आजारी पडतात। त्या दृष्टिकोनातून आम्ही एक रॉबोट दिला। तो रॉबोट ही चांगलं काम करतो असा रिपोर्ट आहे। दुसरी गोष्ट आहे की आम्ही एक प्लॅन केला होता, आयुक्त साहेबांच्यावर चर्चा केली आणि त्या पद्धतीनं आम्ही एक कचरा एक्झॉस्ट करणाऱ्या गाड्या आम्ही घेतो आहे आणि त्या गाड्या निश्चितच त्या फिरत राहिल्या तर कोपऱ्यातनं कुठं दिसला कचरा तर तिथं जाऊन तिथे एक्झॉस्ट करेल आणि शहर सुंदर आणि व्यवस्थित स्वच्छ राहण्यासाठी त्याची मदत होईल। त्या गाड्या आम्ही लॉन्च करतो आहे। 5 गाड्या आम्ही नगरपालिकेला देतो आहे आणि प्रत्येक ह्याला नगर परिषदेला एक गाडी देतो आहे। हे आम्ही DPCतून त्यांना पैसे देऊन त्या गाड्या आम्ही उपलब्ध करून देऊ, एवढंच मी आपल्याला सांगतो। परत एकदा ह्या स्वच्छता अभियान निमित्तानं प्रत्येकाने आपलं एक झाड लावणं आणि माऊलं स्वच्छ, आपलं शहर स्वच्छ, माझी सांगली करूया आपण सगळ्यांनी चांगली, ह्या उद्देशाने आपण सर्वांनी काम करूया। आणि मी धन्यवाद देईन आयुक्त साहेबांसह त्यांच्या टीमना। इथे NGO पण काय आलेत, वालचंद कॉलेजची मुलं आलेली आहेत, फायटरची मुलं आलेली आहेत, त्यामध्ये पुन्हा महिला आलेल्या आहेत, त्यामध्ये बऱ्याच NGO पण ह्यामध्ये सहभाग झालेले आहेत। आणि निश्चितच आपण जर बोललो तर जनता आपल्याबरोबर आहे, आम्ही आपल्याबरोबर आहोत। जे शहरामध्ये स्वच्छता अभियान आणि स्वच्छ ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी आम्ही एक पालकमंत्री अचानक एक राज्याचा मंत्री म्हणून मी नगरपालिकेचे आयुक्त असेल, सर्व त्यांच्या टीम असेल, त्यांना काय जरुरी पडेल काय ते सगळं बघून आम्ही त्याचा उपयोग करून घेऊया आणि त्यांना जी मदत लागेल त्याचा आम्ही सानपतीबद्दल विचार करू। या दृष्टिकोनातून सांगली स्वच्छ ठेवण्यासाठी सगळ्यांचीच मदतची सगळ्यांचं आव्हान आहे। त्यामुळे सगळ्यांना आव्हान करतो की आपली सांगली स्वच्छ करण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावी। धन्यवाद। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।